लोकसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीनं अतिशय वेगानं कामाला सुरुवात केली आहे। दर 1-2 दिवसाआड महाआघाडीच्या बैठका होत आहेत। पण भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यानंतर महायुतीचं जागा वाटपाचं गाडं वेग घेणार असं वाटत होतं। पण थांबा, त्यात एक अडथळा आलाय आणि तो नेमका काय आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत। महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत। 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजप शिवसेना युतीने सर्वाधिक जागा जिंकल्या। म्हणजे भाजपने 23, शिवसेनेने 18, राष्ट्रवादी काँग्रेसने 4, काँग्रेसने 1, एमआयएमला 1 आणि अपक्ष 1। पण यावेळेला भाजपने लोकसभेसाठी देशात 400 पार असा निश्चय केलाय। त्यामुळे जास्तीत जास्त जागांवर कमळाच्या चिन्हावर उमेदवार निवडून आणण्याकरता भाजपच्या दिल्लीतल्या नेतृत्वाने रणनीती आखली आहे। यासाठी राज्यात भाजपनं यावेळेला 30 पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असं दिल्लीश्वरांचं नियोजन आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहा यांच्या उपस्थितीत ठरलेल्या जागा वाटपात भाजपला 32, शिंदेंच्या शिवसेनेला 12 तर 4 जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला देण्याचं नियोजन झालंय। पण राष्ट्रवादीचे नेते आणि ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ यांनी मात्र आम्हाला शिवसेने इतक्या जागा मिळाल्या पाहिजेत असा आग्रह धरलाय आणि यामुळेच युतीचं म्हणजेच राज्यातल्या महायुतीचं जागा वाटप रखडल्याचं कळतंय। एवढंच नाही तर भाजपचा असा आग्रह आहे की शिंदेंच्या शिवसेनेतल्या काही जणांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या काही जणांनी भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवावी। ही संख्या 4 ते 8 असू शकते। आपला उमेदवार तर द्यायचा पण चिन्ह नाही, हा विचार शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातल्या काही नेत्यांना मान्य आहे, पण काही नेत्यांना मान्य नाही। काही जणांचं असं म्हणणं आहे की आपला उमेदवार असेल तर चिन्हही आपलंच असलं पाहिजे आणि याचमुळे भाजपचा 400 पारचा नारा एकीकडे आणि त्याच वेळेला स्वतःच्या पक्षाच्या चिन्हासोबतच लढण्याचा आग्रह राज्यातल्या नेत्यांचा दुसरीकडे, यामध्ये महायुतीचं जागा वाटप अडलंय। आता राज्यातली तर चर्चा झाली आहे, पण अंतिम निर्णय होणार आहे दिल्ली आणि दिल्लीमध्ये काय निर्णय होतो यावरतीच ठरणार आहे की जागांचं वाटप कसं होणार ते। पण तूर्तास सूत्रांचं असं म्हणणं आहे की भाजप 30 पेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करेल आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आणि अजितदादांच्या राष्ट्रवादीचे काही उमेदवार हे निश्चितपणे कमळावर निवडणूक लढवतील। घोडं मैदान फार दूर नाही, 2 दिवसात जागा वाटप जाहीर होईलच। पाहूयात काय होतं ते। पण मंडळी, तुम्हाला काय वाटतं, कोण कोणाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आणि कुठला पक्ष किती जागांवर निवडणूक लढवणार? आम्हाला नक्की कळवा।